उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं प्रेरणाजी देतीलच. प्रेरणाजी, त्याला जोडून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की लोकशाहीमध्ये सरकार विरोधात आंदोलन करणं हा खरं तर नागरिकांचा अधिकार आहे. व्यवस्थेत बदल हवा असेल तर निवडणूक लढवा, हा कंगना रनौत त्या विद्यार्थ्यांना सल्ला का देताना दिसून येतात. बाकी जे सुषमाताईंनी प्रश्न उपस्थित केलेले त्याचे देखील उत्तर द्याच की. आणि मला एक सांगा, एक महिला म्हणून कंगना रनौत यांचं वक्तव्य तुम्हाला रुचलं का? म्हणजे एका बाजूला त्या बोलतात गटर जनरेशन आणि त्यानंतर महिलांविषयी केलेलं वक्तव्य, याविषयी प्रेरणा होनराव. विशालजी, मला थोडस मी 1-2 मिनिटं विस्तृत बोलते. आपण सगळ्यांनी नीटचा हा पेपर लीकचा विषय बघितला, 3 मेच्या रोजीपासून चालू झालेला, आणि त्याला घेऊन निरनिराळ्या लोकांनी निरनिराळी वक्तव्य केलेली आपण देशामध्ये बघितलं. आज आपण फक्त कंगनाजींच्या वक्तव्याच्या विषयी इतकी सखोल चर्चा करतोय. मला प्रकाश जोड टाकायचा आहे. नीटचं प्रकरण झाल्यानंतर एक प्रोटेस्ट झाला जो सीजेपीच्या माध्यमातून करण्यात आला, आणि सीजेपी मधनं 2 लोकांनी प्रामुख्याने त्या विषयाला लीड केलं. आणि आपण बघितलं वांगचुकजी त्या याच्यामध्ये उपोषणासाठी बसले. तो सगळा प्रकरण आपण एकंदर जवळनं बघितलं. या सगळ्या विषयामध्ये सरकारने आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या विषयाला पाठीशी न घालता याची सखोल चौकशी 4 मेला पेपर लीकच्या विषयाला घेऊन केलेली. 15 मेच्या दिवशी आपण स्वतः शिक्षण मंत्र्यांच्या भूमिका बघितल्या, सगळ्या लोकांना अरेस्ट झालेल्या बघितल्या, आणि याला पाठीशी न घालता रिनीट ही एक्झाम विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून लवकरात लवकर आपण रिनीट घेतली, आणि विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची पूर्ण काळजी दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकारने घेतली. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये यासारखी प्रकरणं पुन्हा समोर येऊ नयेत आणि विद्यार्थ्यांना पेपर लीक सारख्या समस्येला वारंवार सामोरं जावं लागू नये म्हणून आजच्या दिवशी आपण पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट सरकारने पारित केलेला बघितला. 3ही पातळ्यांवरती सरकारने आपलं काम अचूक आणि योग्य पद्धतीने करण्याचं काम हे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केलेलं आपण बघितलं. या सगळ्या प्रोटेस्टला म्हणजे आता ताई खूप काही बोलल्या. मला आपल्याला सांगायचं की कंगनाजी यांना लोकांनी निवडून दिलं, त्या मंडीतनं निवडून आल्या आणि त्या खासदार झाल्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या वगैरे नाहीयेत, पण यांच्याच पार्टीचे माननीय प्रवक्ते संजय राऊतजी रोज सकाळी येतात आणि रोज बरं येतात. रोज यांचा भोंगा सकाळी 9 वाजता चालू होतो. अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये अतिशय चुकीचे शब्द रोज सकाळी संजय राऊत महाराष्ट्राच्या लोकांसमोर येऊन बरळतात. त्या संजय राऊतांनी वापरलेल्या शिव्या, त्यांनी वापरलेले शब्दही मी माझ्या तोंडातनं घेऊ पण शकत नाही. म्हणजे एका दृष्टीने शिवसेनेच्या उपनेत्या आप्ता या ठिकाणी बसल्यात. शिवसेनेनी म्हणजे प्रमाण नेत्यांनी सुद्धा वापरलेले अनेक शब्द यांच्या शीर्ष नेतृत्वानी रोज आपण बघतो. कोणी उंदीर असतं, कोणी मासा असतं, कोणी वाघ असतं, कोणी आणखीन कोणी असतं, अनेक प्राण्यांची नावं, अनेक प्रकारचे शिवीगाळ हे शिवसेनेच्या माध्यमातून उबाठ्या गटांनी वारंवार समोर आणलेले आहेत. त्यामुळे यासारख्या शब्दांना घेऊन यांनी बोलावं याचा नैतिक अधिकार यांना नाहीये. मी बोलतेय यांच्या शीर्ष नेत्यांपासून ते रोज सकाळी जो यांचा भोंगा वाजतो ते उभाटा गटाचे प्रवक्ते माननीय संजय राऊत यांच्या तोंडून शब्द ऐकून ऐकून आमचे कान पिकले. आता महाराष्ट्राच्या लोकांनी ते बंद केले, त्यामुळे यांच्याकडे आता कोणीही उरलेलं नाहीये. उरले सुरले लोक सुद्धा गेले, पार्टी रिकामी झाली, पण तरीही यांना कळत नाहीये की रोज यांच्या माध्यमातून मला आत्ता ताईंना प्रश्न विचारायचा आहे की उद्धवजींच्या बाबतीमध्ये कोणी विरोधात बोललं तर आपण मागच्या इतिहासात जाऊन जर बघितलं, लोकांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यापर्यंत यांच्या कार्यकर्त्यांनी कामं केलेत. म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोण बोललं तर त्यांच्या कार्यालयामध्ये उभाटा गटाचे कार्यकर्ते गेल्याशिवाय राहणार नाहीत, हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे चुकीच्या शब्दांच्या विषयी यांना बोलण्याचा काही अधिकार नाहीये. आपण जनरेशन गटर आणि महिलांचा अवमान, येस मी येते त्याच मुद्द्यावर येते. आमची पार्टी म्हणजे मी सुद्धा तुम्हाला सांगते, मी स्वतः इथे डिबेटला बसले, मी अनेक आंदोलनांमध्ये गेले, विरोधी पक्षात आम्ही होतो, आम्ही करायचो. लोकशाही सुदृढ असल्याचं ते प्रमाण आहे. यांनी सुद्धा मुंबईमध्ये एक आंदोलन केलं, कोणावरही लाठीचार्ज झाला नाही, कोणाच्याही विरोधामध्ये काही झालं नाही, शांततेत आंदोलन करणं हे सुदृढ लोकशाहीचं द्योतक आहे. पण आपण त्या ठिकाणी जे झालेलं बघितलं, आदरणीय मोदीजींना त्यांच्या स्वर्गीय आईसाठी अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये त्या ठिकाणी जे उपस्थित विद्यार्थी नसलेले लोक होते त्यांनी देशाची आबरू म्हणजे ते बोलले ते विद्यार्थी कधीच नव्हते. मला
प्रश्न आहे की सुषमाताई त्यांना पाठीशी घालणार का? ज्या बरं, तुमच्या पद्धतीने प्रश्नाचं त्यांनी उत्तर एका देशाचा सुषमाताई सविस्तर प्रधानमंत्र्यांनी देतीलच. केलं. सुषमाताई, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.